हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी डायरेक्टली कटोरी आणि साईड पट्टी इथे ब्लॅकबोर्डवरती आपण ड्रॉ करून बघितली होती की डायरेक्टली कापडावर तुम्ही हिला कशी कट करा। आज आपण एक पूर्ण ब्लाउज जे आहे तुम्ही तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवणार आहे। स्टेप बाय स्टेप सगळ्या साईजसाठी आपण हे बघणार आहोत आणि डायरेक्टली हे जी मी ब्लाउज घेतले इथे ह्याच पद्धतीने इथे कटिंग आणि स्टिचिंग सुद्धा केले। याचे स्पेशल व्हिडिओ चॅनलवरती आहेत, पण सुरुवात मात्र मी परत तुम्हाला शिकवण्यासाठी जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी स्पेशली हे व्हिडिओ टाकते मी त्यांच्या कमेंट्सवरती। तर इथे मी मापावरला एक ब्लाउज घेतलाय। आधी तर आपण पाठीमागचा पार्ट घेऊ। हे बघा, शोल्डर बरेच जणांना प्रश्न पडतो की शोल्डर नेमकं किती घ्यावं, म्हणजे ते उतरतं कशामुळे। तर त्यांना मी सांगेन शोल्डर चार्ट आपण टाकलाय, त्यानुसार मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप ज्या वाईज तुम्हाला हे टाकून दाखवेन त्यानुसार हे सुद्धा सांगेन की बऱ्याच वेळेला आपण शोल्डर बरोबर कट करतो, गळा सुद्धा इथे डीप घेतो, पण चुकी जी होते ती नंतर पूर्ण ब्लाउज स्टिच झाल्यानंतर जेव्हा आपण इथे फिटिंग करतो बऱ्याच वेळेला घोळ जो आहे तो फिटिंगमध्ये होतो। जेव्हा तुम्ही काखेत जर इथे तुमचं ब्लाउज जास्त दाबला गेला असेल तर निश्चितच शोल्डर जे आहे ते आपल्याला मुंडच्या साईडने डाऊन व्हायला सुरुवात इथे होते। त्याच्यामुळे त्याची फिटिंग कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तर इथे सांगणार आहे। पण आधी आपण पूर्ण ब्लाउज जे आहे ते इथे ड्रॉ करून पाहूया। बघा, उंची घेताना नेहमी आपल्याला पाठीमागच्या पार्टपासून घ्यायची। तर इथे तयार उंची जी आहे ती 12 इंच आहे ब्लाउजची। ज्या डायरेक्शनमध्ये इथे आपण ब्लाउज ठेवलंय बस त्याच डायरेक्शनमध्ये इथे आपण पूर्ण ड्रॉ करणार आहोत। ब्लॅकबोर्ड आहे, डायरेक्टली तुम्ही कापड जरी घेतला तरी चालेल। डबल फोल्ड आपल्याला कापड ठेवायचे, बंद बाजू आपल्याकडून ठेवायची। बघा, जी तुमची उंची आहे आता इथे 13 आहे तर त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। 12 आणि 13 तयार 12 आहे, 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलंय म्हणजेच की 13 वरती कापडाची बंद बाजूपासून आपल्याला हे मेजरमेंट टाकायचंय। आता बघा, बंद बाजूपासून आपण हे मेजरमेंट टाकल्यानंतर आता नेमका जो घोळ होतो तो शोल्डरचा होतो। तो शोल्डरची एक सोपी टेक्निक सांगेन मी तुम्हाला। इथे जिथे आपल्या गळ्याजवळून हा फ्रंट नेक आहे, हा आपला बॅक नेक आहे, या पॉइंट पर्यंत सरळ एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि या पॉइंट पासून शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय। जिथे हा पॉइंट आपला रेडी होतो तिथे टेप ठेवायचा। एक वरून मी टेप तिथे ठेवलाय आणि या पॉइंट पासून घेतले तर साधारण 5 इंचाचं इथे आपलं शोल्डर आहे। बघा, ही एक सोपी ट्रिक आहे शोल्डर समजण्याची। जिथे स्लीव लागली त्या पॉइंट पासून टेप ठेवायचा आणि जिथे आपला नेक रेडी होतोय तयार त्या पॉइंट पासून बोटाने एक पॉइंट बनवायचा आहे। तर बघा, साधारण 5 इंचावरती जे आहे ते आपलं रेडी होतंय। तर जे तयार आपल्याला शोल्डर इथे भेटले तेच इथे टाकायचे। 5 वरती एक पॉइंट द्यायचा आपण। आता हे झाल्यानंतर मुंड्याची उंचीचं नेमकं मुंड्याची मेजरमेंट हे कसं घेतात तर हा पाठीमागचा पार्ट आहे आणि काखेत जे मेजरमेंट तुम्हाला रेडी दाखवतोय ते आपल्याला टाकायचंय। तर बघा, इथे मुंड्याची उंची साधारण आहे 5 इंचावरती। आता या पॉइंट पासून आपल्याला चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे। आता चेस्टचा चौथा पार्ट साठी आपण फ्रंट पार्ट पाहूया। हुकवाला जो पार्ट आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचंय। हुकवाल्या पार्ट पासून चेस्टचं मेजरमेंट घ्यायचंय। हे येते 7.5 वरती रेडी। याचा अर्थ असा की 30 इंचाचा आपला पूर्ण जे ब्लाउजचं मेजरमेंट जे आहे ते 30 इंचाचं आहे। त्याचा चौथा पार्ट दाखवतोय आपल्याला 7.5 इंचावरती। तर 7.5 वरती एक पॉइंट दिलाय आणि 1.5 किंवा 2 तुम्हाला हवी तेवढी तुम्ही इथे मार्जिन ठेवा। आता तर मुंड्याची जी गोलाई आहे ती आपण बघा 30 इंच चेस्ट साठी इथे मुंड्याची गोलाई पूर्ण 1.5 नाही तर बस 1.25 इंचावरती देते। 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं पाठीमागची मुंड्याची जी उंची ती 1.25 इंचावर देते। इथे पूर्ण नाही घेते मी, इथे 1.5 इंच। आता हे झाल्यानंतर कमरेचं मेजरमेंट टाकायचंय। त्यासाठी सुद्धा आपण फ्रंट पार्टच घेतलाय। हुकवाल्या पार्ट पासून कमरेचं 7 म्हणजेच की 28 इंचाचं कमरगेर आहे। 7 याचा चौथा पार्ट आपल्याला रेडी भेटलाय। तर 7 वरती एक पॉइंट देऊया। वरती 1.5 इंचाची मार्जिन घेतली, खाली 2 इंचाचं घेऊया। पाठीमागचे टक्स टाकायचे म्हणून यात अजून मी थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय। आणि फिक्स वाले पॉइंट कधीच आपल्याला मॅच करायचे नाही, जे एक्स्ट्रा आहे ते फक्त मॅच करायचे।
आता बघा हे झाल्यानंतर गळ्याचा घेर जो आहे तो घ्यायचा आपल्याला इथे 2 इंचावरती. आता पाठीमागचं नेकचं आपण मेजरमेंट घेऊया. इथे ज्या डायरेक्शन मध्ये मी ब्लाऊज ठेवले तसेच आपण इथे ड्रॉ करतोय, लक्षात घ्या. तिरकसचं मेजरमेंट घ्यायचंय. रेडी दाखवतोय 9.5 इंचावरती. तिरकसचं मेजरमेंट घेतलं असेल तर तिरकसच टाका. बऱ्याच वेळेला मेजरमेंट तिरकसं घेतोय आणि सरळ जर टाकलं तर साधारण अर्धा इंचाचा इथे गॅप पडतो. त्यामुळे तिरकसं जर घेतलं असेल तर मेजरमेंट तिरकसच टाका. हे बघा वरून आपण 2 इंचाचा इथे घेर घेणार आहोत. खाली मात्र हा पूर्ण पसरट गळा आहे, तर खाली घेताना मी इथे साधारण 3.5 इंचावरती पूर्ण पसरट जो गळा घेते, 1 इंचाने वरच्या पेक्षा आपण खाली इथे पसरट गळा घेतोय. शोल्डर मध्ये कमी जास्त करायचं नाही, फक्त खाली जो आहे तो मी पसरट इथे गळा घेतलाय. पाठीमागचे टक्सचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते बघा ब्लाऊज कडेच आपण पाहूया. बंद बाजूपासून मेजरमेंट घ्यायचंय. साधारण हे येते 3.5 इंचावरती, तर 3.5 इंचापासून आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. ब्लाऊजवर टाकताना आपण इथे अर्धा इंच वाढून घेऊया 4 इंचावरती. गळ्याचे साधारण आपल्याला अर्धा इंच खाली टक्स हा ठेवायचा आहे. उभा टक्स घेते मी इथे 4 इंचावरती. किंचितसा आपल्याला टक्स टाकायचा आहे. हे बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तो पूर्ण इथे ड्रॉ करून घेतलाय. 1 इंच जे आहे ते अर्धा इंच आपण शोल्डर मध्ये दाबायचं आहे आणि खाली जे आहे ते पट्टी आपण फोल्ड करूया. अर्धा इंच मध्ये 1 इंच हे बरोबर होईल. पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्णपणे या पद्धतीने ड्रॉ होतोय. कट करताना आपण इथे गळ्याची या पद्धतीने कटिंग करून घ्यायची. कटिंग केल्यानंतर काहीसा पार्ट आपला हा या पद्धतीने रेडी होईल. आता बघा जसं इथे मी ब्लाऊज घेतलंय, हा पाठीमागचा पार्ट आपला असा इथे रेडी होतोय. जसं आपण ड्रॉ केलाय हुबेहूब मेजरमेंट घेऊन बॅक पोर्शन आपला रेडी झालाय. आता आपण पाहूया याच मेजरमेंट वरून फ्रंट पार्ट. आता फ्रंट पार्ट जो आहे जसं मी इथे ब्लाऊज ठेवलंय तसं इथे आपण पूर्ण ड्रॉ करून बघणार आहोत. तर आधी बघा फ्रंट पार्टसाठी डायरेक्टली सुरुवात करताना आपल्याला कटोरीची कटिंग करायची असते डायरेक्टली कापडावरती. तर कटोरीचं मेजरमेंट नेमकं कसं घ्यायचं मागच्या व्हिडिओवरून प्रश्न पडले होते बऱ्याच जणांना, तर त्यांच्यासाठी स्पेशली सांगेन. हुकवाला पार्ट ठेवलाय मी इथे. हुकवाला पार्टपासून आधी आपल्याला कटोरीचं आडवं मेजरमेंट घ्यायचंय. तर रेडी कटोरी आहे इथे 5 इंचाची. 30 साईजसाठी कटोरी आहे इथे 5 इंचाची, लक्षात घ्या. तर कटोरीचं मेजरमेंट टाकताना ते या साईडला मी ब्लाऊज ठेवलंय आणि असं आपल्याला हुबं या पार्टमध्ये कट करायचंय. तर कटोरीचं जे मेजरमेंट आहे मागच्या वेळी बरेचसे आपण सरळ जरी काढलं तरी चालतं, पण बरेच जणांनी कमेंट्स पाठवले होते की त्यांची जी कटोरी आहे ती बरोबर येत नाही. त्यांच्यासाठी स्पेशली मी हा एक परत सोपी टेक्निक काढली जेणेकरून त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. बरेच वेळेला कटोरी कटिंगमध्ये नाही तर टक्समध्ये हा घोळ होतो. तर बघा जे फिक्स मेजरमेंट आहे कटोरीचं 5 ते आपल्याला टाकायचंय आणि जे एक्स्ट्रा जे ऍड करतो ते फक्त आपण टक्ससाठी ऍड करतो. तर इथे मी 3 इंच एक्स्ट्रा टक्ससाठी घेणार आहे. 5 इंचाची फिक्स कटोरी आहे 6, 7 आणि 8. आता बघा 8 इंचाचा आपण इथे आडवा मेजरमेंट टाकलं. याचा आपल्याला सेंट्रल पॉईंट हवा आहे जेणेकरून आपण त्या पॉईंट पासून कटोरीचं उभं मेजरमेंट टाकू शकू. म्हणून 4 वरती मी सेंट्रल पॉईंटला 1 पॉईंट दिलाय. आता उभं मेजरमेंट घ्यायचंय आपल्याला कटोरीचं. उभं मेजरमेंट कसं घ्यायचं, जिथे आपली साईड पट्टी जॉईंट झाली तिथे आणि जिथे आपण टक्स टाकलाय त्या पॉईंट पर्यंत आपण घ्यायचे उभं मेजरमेंट. तर बघा हे दाखवतं इथे 5.5 इंचावरती. तर जे आपण दाखवते ठेवताना आपण त्याच पॉईंट पासून ठेवायचं. 5.5ला सेंट्रल मध्ये ठेवायचंय जे की आपलं कटोरीचं फिक्स उभं मेजरमेंट येईल. 5.5ला आपल्याला सेंट्रल पॉईंटला ठेवायचंय आणि त्यात घ्यायचं 1.5 इंच एक्स्ट्रा. कुठल्या साईजसाठी तुम्ही जर या पद्धतीने कटोरी कट करत असाल तर एक्स्ट्रा जे आहे ते 1.5 इंच घ्यायचंय आणि जे उभं मेजरमेंट आहे ते सेंट्रल पॉईंट पासून वरती आपल्याला ठेवायचंय. तर 5.5 सेंट्रलला आलाय. 6 आणि 7 1.5 इंच खाली मी एक्स्ट्रा घेतलंय टक्ससाठी. हे झाल्यानंतर आता इथून आपल्याला घ्यायचंय फ्रंटचा जो गळा आहे हा वाला पार्ट याचं मेजरमेंट घ्यायचंय.
याचं आपण तिरकसं आपण मेजरमेंट घेतलं डायरेक्टली या पॉईंट पासून बघा साधारण 3 इंचावरती आपल्याला कटोरीचं घेरायचं इथे मेजरमेंट दिसते. तिरकसं जसं मेजरमेंट घेतले त्याच पॉईंट पासून आपल्याला टाकायचं आहे. तर बघा 3 आपल्याला रेडी भेटला. इथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच घेऊया आपण इथे 3.5 इंचावरती तिरकसं. आता गोळ निश्चितच तुमचा इथे होऊ शकतो. सपोज जर तुमचा हा पॉईंट अजून खाली गेला तर इथलं मेजरमेंट कमी होईल. त्यामुळे ज्या डायरेक्शनमध्ये आपण मेजरमेंट घेतले फक्त इंचेस या पॉईंट पासून आपल्याला साधारण अर्धा इंच खाली जाईल असं तिरकसं घ्यायचं. आणि जसं आपल्याला इथे रेडी गळ्याचा आकार भेटलाय तसं आपण इथे आकार द्यायचा आहे गळ्याचा या पद्धतीने. जसं की मी आधीच म्हटलं, इथून तुम्ही कटोरीचा आकार जर तुम्हाला डिझाईन बदलायची फ्रंट नेकची तर तुम्ही इथून आकार चेंज करू शकता. तर साधारण आपण इथे गोल घेतले. आता हे घेतल्यानंतर परत टेप जो आहे तो सेंटरमध्ये ठेवायचा आणि या पॉईंट पासून कटोरीचा आपण घेरा घ्यायचा आहे. तो कटोरीचा घेरा जो आहे तो इथे आपण येतोय 5 इंचावरती. जसं की आपण आता इथे मी घेतली गोल कटोरी, आपण गोल कटोरी हवी इथे आपण 5 इंच रेडी मेजरमेंट घेतलंय. या पॉईंट पासून आपण अर्धा इंच यात वाढवून घेऊया आणि हा आकार पूर्णपणे गोल आपण घेऊया या पॉईंट पासून. हे तिघे जे पॉईंट आहेत ते आपण मॅच करून घेऊया. आता बघा इथे जे मेजरमेंट आपण घेतलंय, इथे जे आपण मेजरमेंट घेतलंय कटोरीचं ते या पद्धतीने कटोरीचं आपली रेडी होतीये. पण साधारण आपण उभं जे वाढवलं 1.5 इंच वाढवलं, 3 इंच या पद्धतीने वाढवलं. पण साधारण इथे 1 इंचाचं आपल्याला आत घ्यायचंय. जर आपण हे घेतलं नाही तर जेव्हा कटोरीचं आडवं मेजरमेंट जे आहे ते शिलाईसाठी आपल्याला राहणारच नाही. पूर्णपणे ते टक्स टाकल्यानंतर आत फोल्ड होऊन जाईल. त्यामुळे आपण 1 इंच आत या पॉईंटला घ्यायचंय. एक साधारण अर्धा आपण आत घ्यायचंय आणि पूर्ण या टोकाला न मॅच करता फक्त या पॉईंट पर्यंत इथे मॅच करायचं. साधारण गोल आकारात आपल्याला या पद्धतीने हा पार्ट पूर्णपणे कट करायचा आहे. कट झाल्यानंतर कटोरी आपली या पद्धतीने इथे रेडी होते. आता बघा कटोरी या पद्धतीने रेडी झाल्यानंतर आता कटोरीचा टक्स आपल्याला टाकायचा आहे. तो कटोरीचा टक्सचं मेजरमेंट नेमकं बऱ्याच वेळेला मी असेच टाकून दाखवतो तुम्हाला, पण ह्या वेळेला आपण हुबहू मेजरमेंट घेतोय. त्यासाठी तुम्हाला परत मी इथे टक्स पॉईंट जवळ आपण बघतोय रेडी इथे दाखवतोय हा 2 इंचाचा. तर यात आपण परत जे आहे ते आपण 1.25 म्हणजेच की 2 आणि जस्ट 2 लाईन एवढा आपण इथे वाढवतोय. 2.25 इंचाचा उभा टक्स घेतोय आणि आडवं जे आपण इथे टक्ससाठी वाढवलं तेच इथे आपण घेतोय 1.5 इंचावरती आडवा पॉईंट. आणि शिलाईसाठी जे आपण आत घेतले त्यामुळे कटोरीचा घेरा जो आहे तो मेजरमेंट आपोआप वाढून जातं. त्यामुळे स्टिचिंगसाठी आपल्याला 1 इंच कटोरी जी आहे ते वाढून भेटते इथे. तर बघा आता आपण 30 साईजसाठी 5 इंचाची कटोरी ब्लाऊजवरून माप घेऊन आपण इथे हुबेहूब काढून पाहिली आहे. या पद्धतीने कटोरी जी आहे ती आपली रेडी होती. आता आपण कटोरी पाहिली, कटोरीचं मेजरमेंट आपण घेऊया आणि त्यानुसारच आपण काढूया इथे साईड पट्टी. तर यासाठी कटोरीचं मेजरमेंट घेताना ब्लाऊजवरून आपण कसं घ्यायचं, जो गोलाईवाला पार्ट आहे त्याचं आपण तिरकसं इथे मेजरमेंट घ्यायचंय. हे मेजरमेंट रेडी दाखवते इथे 6 इंचावरती. जे 6 आपल्याला भेटलंय त्या 6ला आपल्याला परत या पॉईंट पासून या पद्धतीने इथे टाकायचं. साधारण खाली आपल्याला योगपट्टी सुद्धा काढायची, त्यामुळे त्या हिशोबाने आपण इथे टाकूया 1 आणि इथे 6. जो गोलाईचा पार्ट आहे तोच आपण इथे गोलाईचा पार्ट गोलाईमध्ये ड्रॉ केलाय. आता ते झाल्यानंतर जे मेजरमेंट तयार तुम्हाला इथे नेक वरती दाखवते त्याचं मेजरमेंट घ्यायचं जिथे कटोरी जॉईंट झाली त्या पॉईंट पासून. ते हे दाखवते इथे मला 3.5 इंचावरती रेडी. पण जिथे कटोरी आणि साईड पट्टी जॉईंट झाले तिथला अर्धा इंच आणि शोल्डर मधला अर्धा इंच, 3.5 आणि 4.5 आपण यात 1 इंच एक्स्ट्रा घेऊया. जर याच मापाचा आपण ब्लाऊज रेडी हवाय, नेक रेडी हवाय तर आपण याचं मेजरमेंट घ्यायचं. जर तुम्हाला मोठं हवं असेल तर तुम्ही जास्त जरी घेतलं तरी इथे चालणार आहे. तर इथे मी 4.5 इंचावरती साईड पट्टीचं उभं मेजरमेंट घेते.
आता हे झाल्यानंतर जे शोल्डर पूर्ण टाकलं होतं आपण त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे शोल्डर आपण घेतलं होतं 5 इंचावरती 2 इंचाचं घेतलं होतं गळ्याचं. 2 इंचाला आपण बाहेर ठेवतोय आणि 3 इंच शोल्डर पूर्ण घेतोय, म्हणजेच की 5 इंच आपण पूर्ण घेतोय. इथे लक्षात घ्या. आता परत इथे मी मुंड्याची उंचीचं मेजरमेंट घेते. फ्रंट पार्टचं मुंड्याची उंची जी आहे ती इथे 5 इंचावरती आपल्याला रेडी भेटते. परत आपण टाकूया ते 5 इंचावरती. आता बघा हे टाकल्यानंतर आता इथून आपण चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे. आता 7.5 चेस्टचा चौथा पार्ट आहे. 2च्या गळ्याचं घेतलं आपल्याला बाहेर ठेवायचं. 7.5 वरती एक पॉईंट द्यायचा आहे. 30 इंचचा चेस्ट घेर आहे. 7.5 याचा चौथा पार्ट आहे. तो 2 इंच गळ्याचा घेर बाहेर ठेवला आहे आणि 7.5 वरती एक पॉईंट देते आणि परत येतात आता आपण 1.5 इंचची घेऊया मार्जिन. 7.5, 8.5 आणि 9. आता या पॉईंट पासून साईडचा जो आता इथलं घेऱ्याचं मेजरमेंट आहे ते कसं घ्यायचं हे आपण पाहूया. इथे ब्लाऊज कडे बघा रेडी मेजरमेंट ज्या पॉईंट पासून घेतलंय ते इथे बघा साधारण 1.25 इंचाचा इथे आपल्याला रेडी भेटतंय साईड पट्टीचा घेरा. तर इथे 1.25 आहे तर इथे आपल्याला पूर्ण साधारण 2 इंच घ्यायचंय. तर आता हे कसं घेता येईल आधी ते इथलं मेजरमेंट घ्यायचंय आपल्याला. तर बघा इथे साधारण एक पूर्ण एकही नाहीये, जस्ट एक लाईन कमी इथे मेजरमेंट आपल्याला भेटतंय आतलं. तर या पॉईंट पासून एक आणि जस्ट 2 लाईन म्हणजेच की 1.25 इंच एवढा मी इथे घेते साईड पट्टीचा घेरा. आणि बघा जिथे एक आकाराचे लक्षात घ्यायचे घोळ इथे काय होत होतो बरेच वेळेला तुम्ही जेव्हा पॅटर्न वाईज ठेवता तेव्हा हा ब्लाऊज मध्ये बरेच वेळेला घोळ होतो. त्यामुळे आता जेव्हा तुम्ही शिकताय तर हे बघा घेरा ह्या पॉईंट पासून टाकलाय. निश्चितच आपल्याला इथे वाढवायचं नाहीये, इथे वाढवायचं नाही. हा पॉईंट जो आहे तर सरळ ह्या हाताने इथे मॅच करा. या पॉईंट पासून इथे मॅच करा. हा आपला फिक्स वाला पॉईंट आहे. फक्त एवढा घेरा आपल्याला इथे हवाय, एवढाच फक्त. इथे जर तुम्ही वाढवत असाल किंवा मग इथे जर वाढून जात असेल कदाचितच तर फ्रंटलाच आहे तर ह्या पार्टला बऱ्याच वेळेला सुनी किंवा मग गुढी पडते. त्याचं हे कारण आहे. जर मी तुम्हाला इथलं 1 बाय 1 जर मेजरमेंट दाखवायचं म्हटलं तर कदाचित तुमच्या हे पॉईंट लक्षात येईल लवकर. बघा आता तयार ऑलरेडी जेव्हा आपण शोल्डर टाकतो तेव्हा हे मेजरमेंट वाढलेलंच आहे. इथे बघा स्टिचिंग करून बराचसा हा पार्ट कमी आहे. बघा रेडी जो आहे बघा या पॉईंट पासून मेजरमेंट हे आहे ते 2.25 इंचाचं. या पॉईंटला बघा हे आहे आपल्या इथे पूर्ण 3 इंचाचं. तर ऑलरेडी मेजरमेंट इथे 3 इंचाचं रेडी भेटते. परत यात जर आपण तुम्ही या पट्टीने वाढत असाल तर मग मेजरमेंट इथे चुनी किंवा गोडी पडत असेल त्यामुळे मेजरमेंट या पद्धतीने टाका. आता हे टाकल्यानंतर परत इथे मी कमरेचं वेगळं मेजरमेंट नाही टाकणार आहे. अजून आपल्याला कमी करायचं नाही. जो आपण स्ट्रेट चेस्ट पॉईंट आहे त्याला सरळ घ्यायचं आहे या पॉईंट पर्यंत आणि साईड पट्टी जी आहे ती आपली या पद्धतीने इथे रेडी होते. आता बघा जी साईड पट्टी तुम्हाला इथे दिसते ती आपण इथे ड्रॉ केली, पण नेमकं दिसणार मेजरमेंट बरोबर आहे का आधी आपण हे पाहूया. रेडी ब्लाऊजचं मेजरमेंट याची उंची आपण पाहूया. शोल्डर पासून बघायचं जिथे कटोरी साईड पट्टी जॉईंट झाली त्या पॉईंट पासून बघायचं आहे. तर साधारण बघा हे जे मेजरमेंट आहे ते 9.25 इंचावरती दाखवते. 9 आणि जस्ट 2 लाईन एवढे इथे मला हे मेजरमेंट दाखवतोय. तर बघा आता या पॉईंट पासून आपण बघूया शोल्डरचं मेजरमेंट. इथं मेजरमेंट घेताना शोल्डर पासून स्टेप सरळ ठेवायचं आणि कटोरचं जिथे पॉईंट दिलं तिथलं मेजरमेंट घ्यायचंय. ते दाखवतंय या पॉईंट आपण 10.15 रेडी. बघा हे आलं 9.25, हे आलं 10.15. 1 इंच स्टिचिंग करून जे आहे ते आपलं हे बरोबर या पॉईंट पासून रेडी होईल. शोल्डर मध्ये दाबलं जाईल जिथे कटोरी आणि योगपट्टी जिथे जॉईंट होती त्या पॉईंट पासून दाबलं जाईल तर 9.15 आपलं हे बरोबर इथे रेडी होईल. तर बघा आपलं साईड पट्टी झाली आहे. तर साईड पट्टी नंतर योगपट्टीचं मेजरमेंट कसं टाकायचं आहे. साधारण हा पार्ट जो आहे तो आपला इथे 9.25 येणार आहे. तर 9.25 नंतर मग योगपट्टीचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय याच पॉईंट पासून इथं आपण कमरघेरचं मेजरमेंट टाकूया. कमरघेर आहे आपल्या इथे 28 इंचाचा. 7 याचा चौथा पार्ट भेटतो. कटोरीपासून याची उंची घ्यायची. तयार उंची जी आहे योगपट्टीची ती दाखवते आपण 2.25 इंचावरती. तर 2.25 इथे आपण घेऊया 3.25 1 इंच एक्स्ट्रा. 7 कमरेचा चौथा पार्ट भेटला होता.
1.5 इंच एक्स्ट्रा घेऊया. 8.5 वरती आडवं मेजरमेंट टाकतोय आपण इथे पूर्ण. उभं जे आहे ते आपण घेतलं होतं इथे 3.25 इंचावरती. काखेतला मेजरमेंट पाहूया. काखेतला मेजरमेंट 2 इंचावरती रेडी दाखवतो इथे आपल्याला. इथे आपण घेऊया याला 2.5 इंचावरती. आता योगपट्टीविषयी अजून एक गोष्ट सांगेन तुम्हाला. कटोरीला पाठपासून आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतला, मग इथे अर्धा इंच का एक्स्ट्रा घेतलं तर हे तुम्हाला मी सांगेन. इथला जो पार्ट आहे बघा स्टिचिंगचा, बऱ्याच वेळेला योगपट्टीचं मेजरमेंट तुम्ही ब्लाऊजवरून घेतलं असेल तर हा जो योगपट्टीचा आकार आहे तो बॉडी वाईज ते बरोबर इथे रेडी केलेलं असतं. पण याचं मेजरमेंट मी तुम्हाला परत एकदा दाखवेन. कमरेचा पार्ट आहे इथे दाखवतोय मला 2 इंचावरती. जसं जसं तुम्ही याला सेंट्रल पॉईंट पासून याल तर बघा साधारण इथे आपल्याला दाखवतं हे जस्ट 2 आणि 2 लाईन म्हणजेच की 2.25 एवढं इथे दाखवतंय. या पॉईंट पासून झालं तर इथे दाखवतं हे 2.5 इंचावरती. परत तुम्ही या पॉईंटला आला तर हे दाखवते तुम्हाला इथे 3 इंचावरती. जसं जसं तुम्ही या आकाराला याल, जेव्हा कटोरीचा टक्स आपला या पॉईंटला सेंट्रल पॉईंटला जेव्हा आपला कटोरीचा टक्स इथे जॉईंट होतं, सडनली हा जो आकार आहे गोलाईवाला पार्ट कापड हा सुळसुळीत असतो, त्यामुळे जॉईंट होताना हा पार्ट निश्चितच योगपट्टीचा इथे बदलत असतो. त्यामुळे अजून यात एक्स्ट्रा न घेता योगपट्टी आपण या पद्धतीने इथे ड्रॉ करून घेतली आहे. आता बघा यात आपली योगपट्टी झाली आहे. साईड पट्टी आपण हुबेहूब मेजरमेंट घेऊन पाहिली आहे. कटोरी सुद्धा झाली आहे. फ्रंट पार्ट आपण हुबेहूब स्टिच करून पाहिला आहे. स्लीवसाठी माझे बरेचसे व्हिडिओ टाकून झालेत, पण तुम्हाला स्लीवची दूध याच पद्धतीने जर शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पाहिला इथे 30 इंच साईजसाठी ब्लाऊजवरून माप घेऊन. अशीच आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या साईजसाठी नेक वाईज सुद्धा म्हणजे शोल्डर उतरणार नाही यानुसार आपण स्टेप बाय स्टेप सगळे जे व्हिडिओ आहे ते मी